तर गेल्या काही दिवसांपासून सततच्या पडणाऱ्या पावसामुळे सांगलीच्या येरळा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। येरळा नदी दुथडी भरून वाहते। कडेगाव, खानापूर, तासगाव तालुक्यातील वाहणाऱ्या या येरळा नदीचं पात्र पाण्याने पूर्ण भरलंय। खानापूर तालुक्यातील वाझर बंधारा तुडुंब भरलाय। पाण्याचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे बंधारे जेसीबीच्या सहाय्याने उघडण्यात आलेले आहे। तर आपण पाहतो येरळा नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी साचलं असल्याचं दिसतंय। मुसळधार पावसाने सांगलीमधील येरळा नदी ही सध्या दुथडी भरून वाहताना आपल्याला दिसते। काही ठिकाणचा रस्ता सुद्धा बंद झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर आपण पाहतो या ठिकाणी संपूर्ण नदी जी आहे ती दुथडी भरून वाहताना दिसते। आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर संपूर्ण नदीला पुराचं स्वरूप आलेलं आहे। या ठिकाणी पुलावर सुद्धा नागरिकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते।